लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील नेहमीच बहुचर्चित असणाऱ्या पवननगर भागात एका माजी नगरसेवकावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आलेली आहे. या प्रकरणी संशयित 20 वर्षीय रोहित गोविंद माले उर्फ डिंगम याच्या विरोधात विनापरवाना शस्त्र वापरल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर माजी नगरसेवक आणि गोळीबार करणाऱ्या संशयितांमध्ये उपनगर भागातील एका चौकात असलेल्या पानटपरीजवळ शाब्दिक वाद झालेले होते. या वादातून संशयितानं माजी नगरसेवकाच्या दिशेनं पिस्तूल रोखून गोळी झाडली, मात्र त्यांचा नेम चुकला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विविध ठिकाणाहून फुटेज हाती घेतले आहे. या फुटेजची पोलिसांकडून तपासणी केली जाते. या सर्व संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिलेली आहे. रोल सर, काय नेमका प्रकार झालेला आहे? गोळीबार झाल्याचा असं प्रथमदर्शनी दिसून येतं. काल रात्री अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवननगर भागामध्ये रोहित माले याने काही जणांवर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतःजवळच्या बंदुकीतून फायर केलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अंबड पोलीस स्टेशन येथे आता गुन्हा नोंद होत आहे. बरं, आता पुढचं जो काही तपास आहे तो कशा पद्धतीने? तो आता त्याच्यात आपण त्याच्या शोधासाठी पथक तयार केलेलं आहे. ते पथक त्याला अरेस्ट करण्यासाठी त्याच्या मागावर आहे. एकदा तो आला आहे की नक्की तिथे कोण जमा झाले होते आणि काय कारणावरून तो फायर झाला आहे हे आपल्याला पुढच्या तपासामध्ये निष्पन्न करता येईल. ओके. संबंधित माजी नगरसेवकाकडून कुठलीही तक्रार या संबंधात पोलिसांत रात्री 10:30 वाजेपर्यंत प्राप्त झालेली नव्हती. मात्र गोळीबार झाल्याची खात्री पोलिसांनी पटवलेली आहे. दरम्यान पोलिसांनी आता त्या दिशेनं तपास सुरू केलाय. अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाकडून परिसरात रात्री उशिरापर्यंत संशयित रोहित माले याचा शोध घेतला जात होता, मात्र तो पोलिसांच्या अद्यापर्यंत हाती लागलेला नाहीये. तर सिडको परिसरात गुरुवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा होती. पोलीस नाईक किरण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माले विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे शस्त्र वापरून गोळीबार करत दहशत पसरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.